आम्ही आता आलो आहे मिरगापचा जो. नमस्कार मंडळी, लाईव्ह मुवमेंटमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. व्हिडिओ बनवायचा मुद्दा हाच की कुवेतमध्ये आल्यावर तुम्ही इथे ट्रॅव्हल कसं करणार, कोणत्या कोणत्या प्रकारचे ट्रान्सपोर्ट आहेत इथे. तर इथे एकच ट्रान्सपोर्ट आहे, ते म्हणजे बस. त्याच्या व्यतिरिक्त इथे कोणताही पब्लिक ट्रान्सपोर्ट नाही आहे. तर आपण त्याच पब्लिक ट्रान्सपोर्टने कसं ट्रॅव्हल करायचं तो ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन. आणि इथे किती प्रकारच्या बसेस चालतात हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेन. त्यांच्या तिकीट्स किती आहेत, डेली मंथली पासेसचे किती हे होतात, म्हणजे किमती आहेत काय, हेही मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवेन. आणि बसने तुम्ही ट्रॅव्हल पण चांगला करता आणि त्याचे तो अफोर्डेबल पण आहे. सो आपण तेच बघूया आणि कसा ट्रॅव्हल करतात हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवेन. चला. तर नमस्कार मंडळी, मी आता आहे केपीटीसीच्या बसमध्ये. दुपारचे 3:45 वाजले. तर आम्ही आता निघालो आहे मिरगावला, म्हणजे जो केपीटीसीचा मेन डेपो आहे तिथे निघालो आहे. जयेश माझ्यासोबत आहे. ते आम्हाला तर तिकीट नाही आहे, कारण का आम्ही स्वतः ह्या कंपनीतच आहोत, केपीटीसीमध्येच आहोत. सो आम्हाला तिकीट्स फ्री आहेत. तिकीट्स ह्याच बसमध्ये नाही, अजून इथे KGLच्या बस चालतात, सिटीच्या बस चालतात. तर आम्हाला तिथेही तिकीट काढायची गरज नाही आहे, कारण का आम्हाला तिकीट्स फ्री आहेत. KPTCचे वर्कर्स असल्यामुळे आम्हाला तिकीट्स फ्री आहेत. सो आज आपण निघालो 23 बस नंबरमधून. ही बस सबानपासून निघाली आहे मिरगावला. सर आम्हाला ते तिकीट नाही आहे, पण मी तुम्हाला तिकीट दाखवू शकतो. ह्या बसची तिकीट कशी आहे आणि कोणत्या स्टॉपपर्यंत किती आहे सगळं तुम्हाला सांगतो. तर काहीच बघू शकता तुम्ही, 250 फिल्स ची एक तिकीट आहे. ही पूर्ण कुवेतमध्ये तुम्ही कुठेही जा, तुम्हाला 250 फिल्सच असणं. म्हणजे तुम्हाला ज्या रूटमध्ये कुठेही कुवेतमध्ये जायचं आहे, कोणत्याही रूटला तुम्हाला जायचं आहे, म्हणजे एकाच रूटला, अनेक रूटला नाही, तुम्हाला कुठल्या तरी एकाच रूटला जायचं आहे, तर तुम्ही पूर्ण कुवेतमध्ये ही 250 फिल्सच तिकीट आहे. कितीही लांब असू दे, कितीही जवळ असू दे, एक स्टॉप असू दे किंवा 10 स्टॉप असू दे, तुम्हाला 250 फिल्सची सिंगल तिकीट आहे. आणि त्यानंतर सांगायचं गेलं तर ह्याच्यात 31 डेजचा तुम्हाला मंथली पास आहे. ऑल रूटसाठी तुम्हाला 31 डेजचा 10 KDचा पास येतो. सो जे डेली जॉबला अपडाऊन करतात किंवा डेली कुठे त्यांचं वर्किंग प्लेस आहे तिथे अपडाऊन करतात ना, त्यांना 10 KD अफोर्डेबल आहे. त्याचबरोबर इथे 91 डेजचं पण आहे, म्हणजे 91 डेजसाठी 25 KD आहे ऑल रूटसाठी. आणि इथे तुम्ही अजून एक हे आहे की मी जसं की तुम्हाला बोललो, ऑल रूटसाठी तुम्हाला एक सिंगल तिकीटच आहे. पण समजा तुम्हाला जर रूट चेंज करायचा असेल तर मला तिकीटही वेगळं काढावं लागणार, म्हणजे 250 फिल्सचं वेगळं तिकीट काढावं लागणार. असं आहे. तुम्ही सिंगल रूट एकाच रूटला अपडाऊन करता आहात एकाच बसने, तर तुम्हाला 250 फिल्सचंच तिकीट काढावं लागणार. आणि जर तुम्ही रूट चेंज करता आहात, एका रूटमधून दुसऱ्या रूटला चालला आहात, तर तुम्हाला दुसरं तिकीट घ्यावं लागणार, सेम 250 फिल्सच. जे कॉर्ड लावायचे स्लॉट आहेत तिथे तुम्ही मोबाईल चार्जिंग पण करू शकता. म्हणजे बसमध्ये तुम्हाला चार्जिंगचं पण टेन्शन नाही.
इथे 102 आहे. अशा इथे वेगवेगळ्या रूटला जाणाऱ्या जे नंबर वाईज आहेत ना त्या पार्किंग आहे त्यांच्या इथे. मेन डेपो असल्यामुळे इथे सर्व बस इथेच लागतात. इथे वॉशिंग सेंटर आहे यांचं, बसचं वॉशिंग इथे होतं. बघू शकता मेन ऑफिस आहे ना KPTCचं, हे इथे आहे. कधीतरी तिकडे पण आपण तुम्हाला त्याची पण व्हिडिओ मी हे करेन, ब्लॉग मी बनवेन आणि तिथे कसं जायचं काय हे तुम्हाला त्यामध्ये सांगेन. काय फीज आहे, कसा व्ह्यू येतो तिथून, सर्व तेही सांगेन. पण सध्या तरी आपण KPTCचा जो बस स्टॉप बघतोय तो हा आहे, जो आहे तो हाच आहे.